सुप्रभात महाराष्ट्र. नमस्कार. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया या तासाच्या महत्त्वाच्या 80 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊन. उपमुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत मुक्तागिरी बंगल्यावरती रात्री तातडीची बैठक. शिवसेनेचा वर्धापन दिन आणि राज्यातील इतर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व. शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आज शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक. विभाग प्रमुख, विभाग संघटक आणि शाखा प्रमुखांना श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून विविध ठिकाणी मेळाव्यांचं आयोजन. आज संध्याकाळी लढा आपल्या मुंबईचा अंतर्गत लाला लजपतराय महाविद्यालयामध्ये मेळावा. ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर आज भाजपत प्रवेश करणार. बडगुजर माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार. भाजप पक्षप्रवेशाआधी कुटुंबियांकडून सुधाकर बडगुजर यांचं औक्षण. माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी महापौर नैना घोलप यांच्यासह शेकडो समर्थकांसह भाजपत प्रवेश करणार. नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे आणि माजी नगरसेवक पदाधिकारी यांचा विरोध डावलून सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश. 2024ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सीमा हिरेंकडून बडगुजर यांचा पराभव. विधानसभेपूर्वी शरद पवार पक्षात गेलेले अजित गव्हाणे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. गव्हाणेंसह 15 ते 16 माजी नगरसेवकही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. 20 आणि 21 तारखेला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा. पुणे आणि मुंबईतील कार्यक्रमांना अमित शहा हजेरी लावणार. पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखाली तुळजाभवानी विकास आराखड्यासंदर्भात महत्त्वाची बैठक. मुंबईतल्या बैठकीसाठी धाराशिवमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रण. तुळजाभवानी मंदिराच्या तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्षांनी निमंत्रण. तुळजाभवानी देवीचं साकारण्यात येणारं शिल्प अष्टभुजा असावं की द्विभुजा यावरही आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार. या बैठकीत मंदिर विकास आराखड्यासंदर्भात पुजारी मंडळ आणि मंदिर संस्थांच्या वादावर समोरासमोर चर्चा होणार. तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच्या प्रस्तावित शिल्पावरून वाद, तर दुसरीकडे मंदिर संस्थांकडून तुळजाभवानी मातेचा भारत माता असा उल्लेख. त्यावर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदारांना सत्तेजवळ यायचंय. मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. हे आमदार आमच्याजवळ मन मोकळं करतात, गोरेंचा दावा. भरत गोगावलेंकडून बगलामुखी पुजारी आणून अघोरी पूजा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा भरत गोगावलेंवर आरोप, तो गोगावलेंकडून आरोपांचं खंडन. भंडारा जिल्हा दुग्ध संघाची 28 जूनला निवडणूक. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 12 संचालक पदांसाठी 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. गुणरत्न सदावर्ते यांची एसटी कर्मचारी बँकेवरची सत्ता संपुष्टात. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये 11 विरुद्ध 8 असा निर्णय. शिवशाहू पॅनलकडे 11 तर सदावर्तेंच्या बाजूने 8 संचालक राहिले. भंडाऱ्यामध्ये नाना पटोले आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकरांचं मनोमिलन. भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एवढा पैसा आलाय तो कधीच आला नाही. तरीही लोक म्हणतात आमची पोरं सांभाळा. आता मोदींनी संस्कार पण करायचे का? राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचं नांदेडमध्ये वक्तव्य. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. आरोपींच्या वकिलांना डिजिटल एव्हिडन्स देण्याबाबत न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता. इम्तियाज जलील यांच्या विरोधात दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास. पत्रकार परिषदेदरम्यान भावना दुखावणारा शब्द वापरल्याचा जलील यांच्यावर आरोप आहे. जळगाव एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत आढळले. गावकऱ्यांनी त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्यांच्याशी घातपात झाल्याचा कुटुंबियांना संशय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीयूची गाडी ढकलून चालू करण्याची नामुष्की. अजित पवार बारामती दौऱ्यावर असताना हा प्रकार घडलाय. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याचा सरकारनं घाट घातल्यास पालिका निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार. 20 गावांचा सरकारला इशारा. आषाढी एकादशीच्या महापूजेला निमंत्रण देण्याकरता मंदिर समितीचे 6 अध्यक्ष आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सदस्य आज मुंबईमध्ये येणार. यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा सरकारचा महत्त्वाचा निर्णय. 18 जून ते 10 जुलै दरम्यान जड आणि हलक्या वाहनांना टोलमाफीचा फायदा मिळणार.
आषाढीपूर्वी पंढरपूरच्या चंद्रभागेवर असलेल्या ब्रिटिशकालीन दगडी पुलावर कठडे उभारा, इंद्रायणीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी मागणी. साताऱ्यामध्ये 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसलेंची एकमतानं निवड. उद्योगपती अनंत अंबानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक. कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सगळ्या पुलांचं ऑडिट करण्याच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता. पुण्यातील कुंडमाळा पूल दुर्घटनेसाठी चौकशी समिती गठीत. 6 जणांच्या नेतृत्वात तपास होणार. 15 दिवसात चौकशी अहवाल पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर केला जाईल. पुण्यातल्या पूल दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग अलर्टवर. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीमध्ये विभागाची महत्त्वपूर्ण बैठक. राज्यातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवरती चर्चा होणार. मान्सूननं महाराष्ट्रातला आणखी काही भाग व्यापला. कोकणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये मान्सूनची दमदार एंट्री. पुढील 24 तास सिंधुदुर्ग, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट, तर रायगड, ठाणे आणि पालघरसाठी येलो अलर्ट जारी. मुसळधार पावसामुळे राज्यात 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू तसंच 65 नागरिक जखमी. राज्याच्या आपत्ती विभागाच्या अहवालातून माहिती समोर. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्री पूल इथं दरड कोसळली. दरडीच्या वरील जमिनीला तडे गेल्यानं 3 घरांना धोका निर्माण झालाय. संगमेश्वरमधल्या गड नदीला पूर. माखजन बाजारपेठेला पुराचा वेढा. आरवलीमध्ये ग्रामपंचायत परिसरात पाणी, घरही पाण्याखाली. तर कळंबुशीतला रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. शास्त्री नदीला आलेल्या पुराचा एका घराला वेढा. घरात अडकलेल्या व्यक्तींना पोलिसांनी रेस्क्यू केलं. रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ व्हायरल. रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यातील धामणीतली घटना. रायगडच्या आंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली. नागोठणे शहराला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद. कराड चिपळूण महामार्गावरील भराव वाहून गेला. रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा प्रवाशांना फटका. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात मुसळधार पाऊस. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील घाटघरचा फडके बंधारा ओव्हरफ्लो. यामुळे या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरील इंग्रजकालीन पुलावरून जीवघेणी वाहतूक. प्रशासनानं वाहतुकीसाठी बंद केलेला पूल नागरिकांनी पुन्हा सुरू केला. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. मुंबईतल्या अंधेरी पूर्वतील मरोळ पाईपलाईन परिसरामध्ये इमारतीचं बांधकाम सुरू असताना मातीखाली दबून एकाचा मृत्यू. लीला बिझनेस पार्क फेज 2 या नवीन इमारतीचं बांधकाम सध्या सुरू आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची रिपरिप. विविध ठिकाणी 13 झाडं पडली. एका इमारतीच्या पहिल्या माळ्याचा स्लॅब कोसळला तर मोहने परिसरात विजेचा खांब कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. ठाण्यातल्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. सिद्धिविनायक पार्कमधील संरक्षक भिंत कोसळली. कोणतीही जीवितहानी नाही. बदलापूर सीएसएमटी लोकलला गळती. प्रवाशांचे हाल. रेल्वे प्रशासनानं गळती थांबवावी अन्यथा वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जाईल. कल्याण, कसारा, कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव यांचा इशारा. गुजरातच्या भावनगरमधील महुवा पंथकमध्ये मुसळधार पाऊस. नद्यांना आलेल्या पुरामुळे शाळेतून परतणारी जवळपास 50 मुलं अडकली. मुलांना वाचवण्यात यश. वर्धा जिल्ह्यात एका दशकानंतर सहकारी बँकेनं शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं. गरजू शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आधार. पीक कर्ज वितरणामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं पुढाकार घेतलाय. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तर अजून कारवाई होणार. गेल्या आठवड्यातच शाळेतील 35 शिक्षक निलंबित. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचा शिक्षकांना इशारा. बुलढाण्याच्या मेहकरमधील अनेक गावात हाताला भेगा पडण्याचा प्रकार. हा एक प्रकारचा चर्मरोग असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. आदिवासी रोजंदारी वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलन मागे घेत बिऱ्हाड मोर्चा सुरू ठेवण्यावर आंदोलक ठाम. ठाण्यातल्या काही भागात बुधवार आणि गुरुवार पाणीपुरवठा बंद राहणार. दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन. पश्चिम रेल्वेची ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी व्यवस्था. ज्येष्ठ नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेकडून स्वतंत्र रेल्वे डबा तयार करण्यात येणार. एमएसटी सीईटी पीसीएम परीक्षेचा निकाल जाहीर. 22 विद्यार्थ्यांना 100% गुण तर पीसीबीचा निकाल आज जाहीर होणार. राज्यात कोरोनाचे 34 नवे रुग्ण तर मुंबईमध्ये 12 नव्या रुग्णांची नोंद. एकाचा मृत्यू. एबीपी माझाच्या बातमीनंतर कल्याण तहसीलदारांची धडक कारवाई. रेतीबंदर परिसरामध्ये छापा टाकत
अवैध उत्खनन करणाऱ्या 2 बार्जवर कारवाई केली. रेती माफियांचे बार्ज जाळून नष्ट. वर्ध्याच्या शिरपूरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये अलीपूर इथल्या 2 युवकांचा जागीच मृत्यू. नाशिकच्या उपनगर नाका सिग्नल इथे बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. बसची झाडाला जोरदार धडक. धडकेमध्ये 2 मृत्यू तर 5 जण जखमी. धाराशिवच्या उमरगामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी 2 विद्यार्थिनींना टेम्पोची धडक. दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू. राजा रघुवंशीच्या हत्येमध्ये वापरलेल्या शस्त्राचे फोटो समोर. या शस्त्रानं राजावरती अनेक हल्ले केले. पहिला हल्ला आरोपी विशालनं केल्याची माहिती. रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी समन्स. संजय भंडारी प्रकरणामध्ये समन्स जारी. यापूर्वीही ईडीकडून आलेल्या समन्सना वाड्रांनी प्रतिसाद दिला नव्हता. एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्याचा विमान अपघातासंदर्भात मोठा गौप्यस्फोट. दोन्ही इंजिन एकाच वेळी निकामी होणं म्हणजे निष्काळजीपणा. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यात आली. एका मुलाखतीमध्ये कॅप्टन हलदर यांचा आरोप. एअर इंडियामध्ये सुरक्षा तपासणीची जबाबदारी अनुभव नसलेल्यांना दिली जाते. एअर इंडिया नफा मिळवण्यासाठी पैसे वाचवून प्रवाशांचे जीव धोक्यात घालतं. एअर इंडियाच्या माजी कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप. अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या मृतांचे डीएनए मॅच करण्याचं काम अजूनही सुरू. आतापर्यंत 119 मृतांचे कुटुंबियांसोबत डीएनए जुळलेत तर 76 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द. अहमदाबाद विमानातील दुर्घटनेमधील सिनियर क्रू असलेल्या मुलुंडच्या श्रद्धा धवन यांच्यावर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विमान अपघातामध्ये निधन झालेल्या कॅप्टन सुमित सबरवाल यांचं पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात. पवई इथल्या जलवायू विहार इमारतीमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. केदारनाथमध्ये आजपासून हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाची माहिती. हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर विमानसेवा बंद करण्यात आली होती. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिराच्या तटबंदीच्या बांधकामाला गती. तटबंदी आयताकृती असून त्याची रुंदी 14 फूट आणि लांबी 732 मीटर असेल. पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेसाठी कॅनडात दाखल. जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार. भारतीयांकडून भव्य स्वागताची तयारी. ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदा मोदी आणि ट्रम्प यांची भेट होणार. G7 शिखर परिषदेसाठी मोदी आणि ट्रम्प कॅनडात दाखल. इराणची राजधानी तेहरानमधल्या लोकांनी तातडीनं शहर सोडून जावं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. इस्रायलसोबतच्या संघर्षात अणुयुद्धाचा धोका डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्यक्त. इस्रायलकडून इराणच्या सरकारी चॅनल आणि इतर इमारतींना लक्ष्य केल्यानंतर राजधानी तेहरानसह इराणमध्ये लोक भयभीत. सुरक्षित स्थळी जाण्यासाठी ते निघाले पण अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामचा त्यांना सामना करावा लागलाय. इराणनं अण्वस्त्र विकास न करता अणुकरारावर सही करावी यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव. हे युद्ध इराण जिंकणार नाही त्यामुळे उशीर होण्यापूर्वीच इराणनं चर्चेसाठी यावं. ट्रम्प यांचं आवाहन. इराण इस्रायलच्या परिस्थितीवर भारतीय दूतावासाचं लक्ष. भारतीय विद्यार्थ्यांच्या संपर्कात असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. तेहरानमधील इराणी सरकारी प्रसारक IRIBच्या स्टुडिओ आणि कार्यालयांवर इस्रायली हवाई दलाकडून हल्ले. इराण स्टेट ब्रॉडकास्टवर हल्ला करण्यात आलाय. गाझामध्ये पुन्हा नरसंहार. इस्रायली सैन्याकडून गाझाच्या अन्न वितरण केंद्राजवळ गोळीबार. 38 पॅलेस्टिनी ठार तर अनेक जण जखमी. इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा व्हिडिओ समोर. अवघ्या 1.5 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये 100हून अधिक क्षेपणास्त्र दिसली. इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ला विमानातून कैद. इराण आणि इस्रायलनं संघर्ष थांबवावा. G7 देशांच्या गटाचं आवाहन. एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून संघर्ष थांबवण्याचं आवाहन. मात्र यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा सहभाग नाही. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता. इराण इस्रायल युद्धामुळे दर $300 वर जाण्याचा अंदाज.